नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या, नशेखोराच्या मारहाणीत साधूचा मृत्यू। त्र्यंबकेश्वर आखाड्याच्या महंतांचा आरोप, त्र्यंबकेश्वर पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। मुंबईतील लँड स्कॅमचे बादशहा उद्धव ठाकरे, भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम लँड स्कॅम असल्याचं शेलारांचं वक्तव्य। राज उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची दोन्ही समर्थकांची साध, मातोश्री आणि शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या आशयाचे बॅनर। बारामतीत पवार कुटुंब एकत्र, विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीत शरद पवार, सुनेत्रा पवार एकत्र। काल अजित शरद पवार एकत्र आल्यानं पवार कुटुंबाच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा। मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका, पोलिसांना पाठवलेला अहवाल ससून बदलला। पहिल्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांना दिलेली क्लीन चिट। चंद्रपुरात सूर्याचा प्रकोप, पारा 45.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला। चंद्रपूरकर उकाड्यानं हैराण। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पूर्व नागपूरमध्ये नागरिक संतप्त। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वाठोडा उपकेंद्राबाहेर आंदोलन। आणि संभाजीनगरमध्ये कर्जदारांना कर्जाचे पुरावे नष्ट करण्यासाठी थेट बँक चाळली। संशय येऊ नये म्हणून दरोड्याचा बनाव। तपासातून वैजापूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आगीचं गूढ उकललं।